क्रिकेट हा फक्त खेळ नसतो, तो संघर्ष असतो, भावना असतात आणि काही लोकांसाठी तर संपूर्ण आयुष्यच असतं. आज आपल्यासोबत आहेत असंच एक ग्रेट व्यक्तिमत्व, परफेक्ट टीम मॅन, ज्यांनी फलंदाजीत क्लास दाखवला आणि लीडर म्हणून संघाला विश्वास दिला. आजही आपल्या अनुभवातून ते अनेक तरुण खेळाडू घडवत आहेत, ज्यांनी खेळात कधीच पराजय स्वीकारला नाही, कारण त्यांच्या नावातच जय आहे. स्वागत करूया श्री अजय सुरेखा मारुती कदम सरांचे. नमस्कार चॅम्पियन्स, मी मराठी क्रिकेट समालोचक लव जाधव आणि तुम्ही पाहत आहात चॅम्पियन टॉक्स विथ लवशे. नमस्कार सर. नमस्कार सर, सर्वप्रथम आपलं मनापासून स्वागत आहे. आज अजय सरांना सर्वजण एक क्लास प्लेयर आणि टॉप कोच म्हणून ओळखतात, परंतु भांडूपच्या त्या मैदानात अंडरआर्म क्रिकेटपासून तुमच्या क्रिकेटची सुरुवात कशी झाली? म्हणजे लहानपणी मला माहीत नाही की कशी या खेळाकडे ओढ झाली, पण शाळेतनं यायचो, बॅग टाकायचो शाळेची आणि समोरचं एक मैदान होतं, छोटंसं होतं ग्राउंड, त्याला मी वाडा म्हणायचो. तिथे जाऊन खेळायचो. मग ते लाकडी बॅट असो किंवा अगदी त्या बॅटचं हँडल तुटलेलं असायचं, त्या बॅट घेऊन आणि तो बॉल आम्ही कसा तरी तो रबराने गोळा करून, सो ती सगळी जर्नी तिथूनच सुरुवात झाली. आणि त्यावेळी अंडरआर्म खूप खेळायचो, कारण त्या छोट्याशा जागेत तुम्हाला काय ऑप्शन होतं, कारण की कुठलाही क्रिकेटर सुरुवात करतो पहिला अंडरआर्म चालू करतो. सो ते छोट्या जागेत आम्ही अंडरआर्म सुरुवात केली आणि मग ते तिकडनंच सुरुवात झाली अंडरआर्म क्रिकेट खेळायची. जसं तुम्ही उल्लेख केलात की अंडरआर्म क्रिकेट, आणि विशेष म्हणजे तुम्ही अंडरआर्ममध्ये चांगले लेग स्पिन टाकायच्यात, आणि त्या वेळेला ज्या वेळेला क्रिकेटची सुरुवात होत असताना पुढे क्रिकेट कसं वाढत गेलं? मग अंडरआर्म क्रिकेटपासून सुरुवात झाली. मग काही तिकडचे होते लोक, जगदीश, मला स्पेशली आठवतो जगदीश भोईर म्हणून, त्यांनी मला काही मॅचेसला तो घेऊन गेला. मग तिकडनं नंतर मग मुलुंडचा एक गावांपडातला सुशील म्हणून होता, सुशील तो आला मला भेटायला आणि त्यांनी मला घेऊन गेला. तिथे झपाटा म्हणून एक टीम होती अंडरआर्मची. मग तिकडनं ती अंडरआर्मची सुरुवात झाली. मग पॅरलली ओव्हरआर्म पण खेळत होतो, पण ओव्हरआर्म असं त्यावेळी काय तेवढं वय नव्हतं की ओव्हरआर्म क्रिकेट, पण अंडरआर्मची सुरुवात झाली. मग हळू 10वीला जेव्हा मी 10वी संपली आणि जेव्हा मी ठाण्याला राहायला आलो, श्रीनगरला, तिथे समोर ग्राउंड होतं. मग ते मोठं ग्राउंड होतं. मग तिथे ती ओव्हरआर्मची प्रॅक्टिस, मग तिकडनं ती आम्ही टीम बिल्ड केली झाली श्रीलेव म्हणून, ज्याचं मेन हे होता संतोष देशमुख म्हणून होता, त्यांनी ती टीम बिल्ड केली. मग मी, रणजित, प्यारे, मच्छिंद्र, अतुल, अशी सगळी ती नावं आहेत जी मला आठवत आहेत. त्यांच्यावर माझी क्रिकेटची ती टेनिस बॉलची सुरुवात झाली. असं सर, तुम्ही ज्या पद्धतीने उल्लेख केलात की टेनिस बॉल क्रिकेटची सुरुवात होत असताना, परंतु अंडरआर्म क्रिकेट, टेनिस बॉल क्रिकेट आणि त्याचबरोबर पावसाळी रबर बॉल क्रिकेट, या तिन्ही क्रिकेटचा फॉर्मॅट वेगळा, स्वतःला कसं मॅनेज करायचं? एक गोष्ट समजली की तिन्ही गोष्टीमध्ये मला ॲडजस्टमेंट करायची. हो, की अंडरआर्म क्रिकेट खेळताना त्या छोट्याशा त्या 11 यार्डच्या ह्याच्यामध्ये पिचमध्ये तो बॉलर काय टाकतो, कुठला स्पिन टाकतो हे समजणं हे खूप चॅलेंजिंग होतं. किंवा तिथे बॉल मारताना हवेत मारायचा नाही, कारण तो बॉक्सच्या बाहेर गेला तर आऊट असायचा. त्यामुळे ते खालून कसं खेळायचं, गॅप कसे काढायचे, ते रन कसे काढायचे त्या छोट्याशा जागेत, ते शिकलो. ओव्हरआर्म क्रिकेटमध्ये डेफिनेटली तेच होतं की ग्राउंडचे डायमेन्शन्स प्रत्येक मुंबईत वेगळे असतात. त्या ग्राउंडप्रमाणे तुम्हाला कुठे डिक्लेरेशन मारायचं, 2 रनचं डिक्लेअर मारायचं आहे किंवा त्या गॅपमध्ये कसा बॉल मारायचा आहे ते समजलं. आणि रबर बॉल तो जितक्या जोरात येतो तितक्या जोरात तो जातो पण, आणि ते रबर बॉलचं कसं आहे की त्याला चांगला बाउन्स असतो. मग तिथे तो ऑन द राईस बॉल मारणं किंवा तो शॉर्ट बॉल पडलेला तो कसं मारणं, त्या गोष्टी म्हणजे ती ॲडजस्टमेंट कशी करायची हे शिकलो. म्हणजे जेव्हा मी लेदर बॉल खेळायचो मग तेव्हा तो वेगळा गेम असायचा, तेव्हा तो बॉल सोडायची पद्धत असायची. पण टेनिसमध्ये तुम्हाला बॉल सोडू शकत नाही तुम्ही, मला प्रत्येक बॉल रन काढायचं आहे. सो प्रत्येक ह्याच्यामध्ये ॲडजस्टमेंट आहे, किंवा ॲडॅप्ट कसं तुम्ही करता, कुठल्या पण कंडिशनला, कुठल्या पण सिच्युएशनला तुम्ही कसं ॲडॅप्ट करता. ग्राउंडचे डायमेन्शन्स असं म्हणल्याप्रमाणे मुंबईत तुम्हाला असे 360 ग्राउंड फार त्यावेळी ठराविक ग्राउंड होते. म्हणजे विक्रोळीचं ग्राउंड किंवा संभाजी मैदान एक मोठं मैदान होतं, किंवा परेडला जे ग्राउंड होतं ते 360 ग्राउंड होतं. असे ठराविक ग्राउंड होतं जे 360, बाकी सगळे असे ग्राउंड काय डायमेन्शन्स वेगळे, इथे डिक्लेरेशन, समोर 4, इथे 2 असं. तर ही ऑल ॲडजस्टमेंट्स हे म्हणून. निश्चितपणे सर, मुंबईचे खेळाडू ॲडजस्टमेंटसाठी ओळखले जातात. ज्या प्रकारची मैदानं
परंतु सुरुवातीला ज्या वेळेला तुम्ही अंडरआर्म क्रिकेट चालू केलं, असे काही खेळाडू की त्यांच्याकडे बघून असं वाटलं की आपण पण क्रिकेट खेळायला पाहिजे आणि चांगल्या दर्जाचं? हां, म्हणजे आता अंडरमध्ये मला प्रामुख्याने ज्यांच्यावर मी खेळलो तो समीर सावंत, मी म्हणेन की ही इज फायनेस्ट ऑलराऊंडर अंडरआर्ममधला. हो. त्याच्यानंतर आनंद सागर म्हणून टीम होती भांडूपची, त्यातले काही प्लेयर्स, महेंद्र, पप्पू म्हणून एक होता जो बॅटिंग करायचा, व्हेरी स्टायलिश बॅटिंग करायचा. त्याची बॅटिंग बघायला मजा यायची अंडरआर्ममध्ये. करुणा, सचिन, ते दोघं असे टॅप अँड सिंगल जस्ट तिथेच बॉल टाकायचे आणि धावायचे. हां. ते बघण्यात किती म्हणजे त्या सगळे फील्ड समोर उभे तरी पण ते बरोबर त्यांचं ते कॉर्डिनेशन आणि धावायचे. स्टँडली म्हणून जो कांजूरमार्गचा एक बॉलर होता अंडरआर्मचा, हां, तो एकाच त्या ॲक्शनमध्ये दोन्ही स्पिन करायचा. वाव. त्या स्मूथ ॲक्शनमध्ये, म्हणजे असं कुठे त्याचा असा हात बीत असा काय वाकडावाडा यायचा नाही, असं सहज टाकायचा पण एका ॲक्शनमध्ये तो दोन्ही स्पिन करायचा. म्हणजे बॉल हाती टाकायचा, भारी काढायचा. सो अशा सगळ्या टीम होत्या. ओरायझो, अरुणा, जॉली फ्रेंड म्हणून टीम होती ज्यांच्यावर आमचं खूप कॉम्पिटेटिव्ह क्रिकेट व्हायचं. तिकडनं अमित पण खेळायचा, गोलतकर, तो पण त्यांच्याकडनं खेळायचा. तो त्यांच्याबरोबर आम्ही ऑलवेज कॉम्पिटेटिव्ह खेळायचो. कारण आम्ही मोस्टली जे अंडरआर्म खेळलो ते मुलुंड, ठाणा, डोंबोली या साईडला जास्त खेळलो. या साईडला तसं खेळायचो पण फार कमी खेळलो. भांडूपला किंवा दादरला जी स्पर्धा व्हायची अंडरआर्मची ती मी कमी खेळलो, पण जास्त आम्ही या साईडला खेळलो. आम्ही या साईडला बऱ्यापैकी स्पर्धा जिंकलो. झपाटा आमचं एक नाव होतं, झपाटा टीमचं आमचं नाव होतं. सो आय एम लकी की त्या टीमचा मी भाग होतो. मी खेळायचो, प्रवीण खेळायचो आम्ही, दिनेश होता वाकुडे, राम आता जो आहे माझा मित्र, जो आता टेनिसमध्ये त्याचं बऱ्यापैकी चांगलं नाव आहे नाही ते, तो पण माझा सहकारी आहे. सो त्यांनी ती जर्नी होती आमची अंडरआर्ममधली. आणि हे सगळे ठराविक प्लेयर होते जे खूप चांगले होते. महेंद्र स्पेशली, स्टँडली आणि समीर सावंत मी म्हणेन. हे 3 नावं मला प्रामुख्याने आठवतात ॲज अ बॉलर टेनिसमधले. अंडरआर्म क्रिकेटची सुरुवात झपाटा क्रिकेट टीम आणि त्यानंतर टेनिस बॉल क्रिकेटकडे कशी वाटचाल चालू झाली? कारण लेदर बॉल क्रिकेट देखील तुम्हाला खुणावत होतं. हो, टेनिसमध्ये जेव्हा मी भांडूपला राहायचो ते भांडूपचे माझे मित्र सगळे, संदीप, विजू, मंगेश, दिनेश, ती टीम. त्याच्यानंतर मुलुंडचे आमचे प्रशांत, प्रवीणला आम्ही नंतर आमच्याकडे तो आला. आधी तो वेगळ्या टीमकडनं खेळायचा. आणि मग इकडनं मी प्यारे, जगदीश म्हणून शेट्टी आणि रणजित किंवा सुनील किंवा राम, व्यंकट मुदलियार जो ठाण्यामधला एक नामचीन प्लेअर, ही सगळं आमची ठाणा, मुलुंड आणि इकडची टीम भांडूप अशी म्हणून आमची राज11 म्हणून टीम, ते आम्ही खेळायचो. आणि आम्ही बऱ्यापैकी चांगला क्रिकेट खेळत होतो. मी बऱ्यापैकी चांगल्या टीमबरोबर कॉम्पीट करत होतो. म्हणजे आम्ही काही वेळेला राहुलला हरवलं, पण प्रेसीला पण हरवलं, त्यांच्याकडनं बऱ्याच वेळा हरलो पण आम्ही त्यांना कम्पीट करत होतो. मी असं म्हणेन की आम्ही त्यांना कम्पीट करत होतो. आमचे असे काही खूप मोठी टीम नव्हती, पण आम्ही त्यांना त्यांच्या टोळीस हे करतो, आम्ही टक्कर देत होतो. मग तिकडनं प्रवीणला मॅचलेसमधनं कॉल आला, तो मॅचलेसला गेला. मग त्यांनी मला तिकडे पुल केलं. मग मी मॅचलेसला गेलो 94च्या दरम्यान, 93-94ला. त्याच्या आधी मी 90पासून आम्ही राज11मधनं खेळत होतो. सो 90पासून 94पर्यंत राज11ची जर्नी, मग 94पासून मॅचलेसची जर्नी चालवली. असं. तुम्ही राज11चा उल्लेख केलात, मॅचलेस या मुंबईतील नामांकित संघाचा उल्लेख केलात, परंतु मॅचलेसमध्ये गेल्यानंतर क्रिकेटचा दर्जा तुम्हाला वेगळा पाहायला मिळाला असेल. कारण त्यावेळेला मुंबईमध्ये असे काही संघ होते जे नेहमी ठस्सन देण्यासाठी ओळखले जायचे आणि कॉम्पिटेटिव्ह क्रिकेट. डेफिनेटली. म्हणजे माझी पहिलीच मॅच मला आठवतं, मला ती खूप चांगली माझी मेमरी आहे. ती भांडूपला आमची स्पर्धा होती आणि ती माझी पहिली मॅच होती मॅचलेस करता. आणि शंतनू माझ्यासमोर ओपनिंग करत होता. आणि शंतनू ज्या तऱ्हेने सहजतेने सुंदरतेने बॅटिंग करत होता, तेव्हा असं वाटत होतं की क्रिकेट किती सोपं आहे खेळायला. कारण तो किती ॲट ईज खेळत होता. राईट. आणि तितकाच तो अगदी शांत स्वभावाचा. मी काहीतरी चुकीचा शॉट खेळलो आणि शंतनू माझ्याजवळ आला आणि मला बोलला की घाई करू नकोस, कारण सध्या काय की उमेश फॉर्ममध्ये नाही आहे, थोडीशी जबाबदारी आपल्यावरच आहे, तो थोडा शांतपणे खेळ. सो कुठेतरी ते लक्षात ठेवलं मी. आणि पहिलीच मॅच अगदी. आणि त्याच्याबरोबर मी ते रन्स केले. आम्ही दोघांनी चांगल्या पार्टनरशिप केल्या. नो डाऊट शंतनूने सगळं प्राईज त्यांनी घेतले, बॅटिंग प्राईज त्यांनी घेतलं, बॉलिंग प्राईज त्यांनी, सिरीज पण त्यांनी घेतलं. पण त्याच्या खालोखाल मी रन्स केले होते. तर मी माझी कुठेतरी जागा ती पक्की केली त्या टीममध्ये, त्या स्पर्धे थ्रू. आणि आम्ही ती फायनल मारली होती भांडूपला, ट्रॅकच्या बाजूला.
जे उत्कर्ष मंडळाचं ग्राउंड होतं तेव्हा थोडंसं मोठं ग्राउंड होतं तेव्हा इथे, आता ते ग्राउंड छोटं झालं आहे. ती माझी पहिली एंट्री पॉईंट मॅचलेसला. मग तिकडनं मी मॅचलेसला हे झालो. त्याच्यानंतर आम्ही इमिजिएटली परेलला एक स्पर्धा झाली त्यावेळी 8 टीममध्ये, सगळे मुंबईतली नामांकित 8 टीम, आणि त्यांनी 4-4 टीममध्ये डिवाईड केलं. 3 लीग मॅच आणि सेमीफायनल फायनल असा तो फॉर्मॅट त्यावेळी, आणि प्राईज होतं ₹1,00,000. वाव. तर तिथे मी शंतनूबरोबर आम्ही, आणि सेम अगेन तिथे पण मी बऱ्यापैकी रन्स केले. आणि मला आठवतं तिथे एक बऱ्यापैकी जेव्हा आम्ही जिंकलो तर एक मोठं कॉन्ट्रीब्युशन किंवा म्हणतो ना की वाटणी म्हणतात ती मिळाली होती. सो दॅट वॉज द बिगेस्ट शेअर तेव्हा तिथे घेतला होता. पण पैशापेक्षा खेळाचा आनंद आणि टीमसाठी आपल्याला काय करता येईल किंवा टीमचं नाव जे प्राईड होतं, ऑलवेज आम्ही त्याच्यासाठी खेळलो. त्यामुळे आणि त्या टीममध्ये आम्ही कधीही पैशावर आमचा कधीही कुठल्या गोष्टीत कधीही भांडणं आली नाही. बरोबर. म्हणजे इतकी चांगल्या पद्धतीने टीम ती मॅनेज करत होते ते लोक, आणि खूप चांगले प्लेयर होते. म्हणजे उमेश मांजरेकर, शंतनू गायचोड, संदीप दळवी, मनोज विचारे, प्रवीण वॉज अ फायनेस्ट फायटर, इज अ ट्रू फायटर, इज अ परफॉर्मर. त्याला खूप जवळनं बघायला मिळालं. श्याम वागळेची त्यावेळी ओळख झाली. सो अशा व्यक्तीबरोबर ओळख झाली. त्याच्या आत्ता पण अजून ती आमची मैत्री आहे, ती ओळख आहे. सो बरंच का शिकायला मिळालं त्याच्याबरोबर. निश्चित सर, प्ले फॉर प्राईड त्या काळी मुंबईचं क्रिकेट ओळखलं जायचं. मॅचलेस तर एक मातबर टीम होतीच, परंतु समोर असे काही संघ त्यांच्या विरोधात खेळत असताना तुम्ही क्रिकेट खूप एन्जॉय केलं आणि खूप शिकायला मिळालं. डेफिनेटली. मी मग 2 टीमचं प्रामुख्याने नाव घेईन. एक तर राहुल 11, हो, व्हेरी कॉम्पिटेटिव्ह, व्हेरी फायटिंग म्हणा ना, की ते लोक मॅच सोडायचेच नाहीत. आणि कम्प्लीट बॅलन्स टीम होती ती. चंद्रकांत शिंदे ज्या तऱ्हेने त्या टीमचं त्याला तयार केलं होतं, आणि तो ग्राउंडप्रमाणे तो प्लॅन करायचा की किती राईटीला खेळायचं आहे, किती लेफ्टीला खेळायचं आहे, कुठल्या बॉलरला खेळवायचं आहे, काय करायचं आहे. सो राहुल 11 आय थिंक इज फायनेस्ट कॉम्पिटिटर. हो. आणि सेकंड टीम म्हणजे प्ले बॉय किंवा प्रेसी 11. रमेश शर्मा, अजित पुत्रन, सतीश शेट्टी, अविनाश जाधव, संतोष साटीलकर, मटकर आणि शैलेश मिश्रा, सतीश राणे, हे सगळे जे हितेश खांबे, हे जे चेंबूरचे सगळे ते प्लेयर्स, त्यांच्याबरोबर खेळण्यात एक वेगळीच मजा होती. कारण ते लोक पण अतिशय हुशार आणि धूर्त क्रिकेटर. त्यांना माहिती होतं की काय करायचं. त्यांचा गेम प्लॅन क्लिअर असायचा की समोरच्या टीमला भडकवायचं आणि त्यांना आऊट करायचं आणि मॅच जिंकायची. सो त्यांच्याबरोबर खेळताना, सतीश शेट्टीला खेळताना खूप चॅलेंजिंग वाटायचं. राहुलमध्ये खेळताना चंद्रकांत ह्याला सुनील इंदुलकरला फेस करताना खूप चॅलेंजिंग असायचं. आय थिंक दोज आर व्हेरी फायनेस्ट बॉलर्स ज्यांना मी फेस केलं, त्यांच्या अगेन्स्ट खेळलो. सतीश शेट्टी आणि सुनील इंदुलकर. सुपर्ब सर. जसं तुम्ही विविध गोलंदाजांचा नावाचा उल्लेख केलात, मॅचलेसमध्ये खेळत असताना 8 ते 9 वर्षाचा कदाचित कालखंड विविध ठिकाणी तुम्ही खेळलात, परंतु नेहमी आठवणीत राहील अशी स्पर्धा मॅचलेससाठी? डेफिनेटली पहिली स्पर्धा जी भांडुपला खेळ होती, ती मुमेंट, ते शंतनूचे शब्द, आणि ती परेलची स्पर्धा जिथे आम्ही 1 लाख आम्ही चॅम्पियन झालो, ती लीग मॅच. आणि ती एक स्पर्धा डेफिनेटली आर.के. ट्रॉफी जी आम्ही फायनल मारली, शेवटची आर.के. ट्रॉफी जी मॅचलेस वॉज अ विनर, ती मेमरीज. भाईंदरला काही टुर्नामेंट खेळलो, तिथे मला बॅटिंग प्राईज मिळालं मॅचलेसमधनं. दॅट इज एक मेमोरेबल हे आहेत. आणि रबर बॉलचे काही एक्सपिरियन्सेस, ज्या तऱ्हेने उमेश बॅटिंग करायचा रबर बॉल खेळताना, म्हणजे तो खेळताना असं वाटायचं की वेगळी पिच आहे. आम्ही खेळताना आमच्या बॅटला बॉल लागायचा नाही, आणि तो ज्या सहजतेने बॉल मारायचा. सो एक तेव्हा कळायचं की त्याचा क्लास काय आहे, तो काय लेवलचा प्लेयर आहे, काय दर्जा त्याचा आहे. सो ह्या सगळ्या आठवणी आहेत मॅचलेसमधल्या. आणि त्या जर्नीमध्ये मॅचलेसमध्ये श्यामबरोबरचा जो प्रवास, मॅचला जाताना त्याच्या गाडीपर्यंत जायचो, आणि ती जी मस्ती आणि ती जी धमाल होती, श्याम वागळे, संदीप दळवी, जी एक मस्ती, सूरज आजगावकर, दॅट इज समथिंग विच इज हे कधी आयुष्यात विसरणार नाही. त्या मेमरीज ज्या आहेत त्या आयुष्यभर राहतील. जी धमाल मस्ती आम्ही केली आहे, आणि श्यामसारखं व्यक्तिमत्व. सो दोज आर द गोल्डन डेज ऑफ माय लाईफ असं म्हणेन मी. वाव. सर, मॅचलेसमध्ये तुम्ही अनेक वर्ष खेळलात. आवडता बॅटिंग पार्टनर आणि का? सी डेफिनेटली म्हणजे मी तर म्हणेन की शंतनूबरोबर मला डेफिनेटली, कारण की शंतनू तिची बॅटिंग इकडनं बघायला खूप मजा यायची.
उमेशकडनं खूप शिकलो, कारण उमेश ग्राउंडप्रमाणे खेळायचा. सो उमेश आणि प्रवीणबरोबर खूप वर्ष एकत्र खेळलो, कारण राजमध्ये पण मी आणि प्रवीण पार्टनर आम्ही ओपनिंग करायचो. सो प्रवीणबरोबर माझ्या बऱ्याचशा पार्टनरशिप्स आहेत. सो ही नावं मी म्हणेन की त्याच्यावर खेळायला खूप मजा आली मला. त्यांच्याशी माझ्या बरेचसे चांगले पार्टनरशिप झाल्या असं म्हणेन मी. तुम्ही मुंबईत तर क्रिकेट खेळलातच, परंतु मुंबईच्या बाहेर देखील जाऊन खेळण्याचा अनुभव कसा होता? कारण त्या काळी टेनिस क्रिकेटला एवढी यूट्यूब लाईव्ह वगैरे असं काही नव्हतं आणि ते टेनिस क्रिकेटचा दर्जा देखील तेवढा म्हणावा तसा आजच्या प्रमाणे कमी होता. नाही, मी तर म्हणेन की जेव्हा मुंबईतनं आम्ही सगळी एक टीम बनवून आम्ही इंदोरला गेलो. सो मी नशिबान आहे की मी त्या मुंबईच्या बेस्ट टीममधला मी पार्ट होतो. त्या टीममध्ये कोण कोण होतं तर चंद्रकांत शिंदे होता, अविनाश जाधव होता, अमित गोलतकर होता, करुणा कोटीन होता, जयदीप घरत चॉमी विराचा तो होता, विवेक कदम साहेब होते, संदीप दळवी होता, उमेश मांजरेकर होता, शंतनू गायचोर होता, सुनील इंदुलकर होता. सो त्या लोकांबरोबर मी आणि प्रवीण त्या टीमचे पार्ट होतो. सो त्या मुलांबरोबर खेळणं मिळणं म्हणजेच खूप. अजित पुत्रन होता त्या टीममध्ये. सो सगळे ते दिग्गज लोक होते. त्यांच्यामध्ये मी म्हणेन की मी आणि प्रवीण आम्ही यंगस्टर होतो. तर त्याच्यामध्ये जाऊन खेळायला मिळणं आणि तिथे मला आय थिंक मला असं आठवतं की त्या पहिल्या वर्षी मला काहीतरी जास्त बाउंड्री मारण्याचा मला एक प्राईज होतं. ते मला मिळालं होतं. आम्ही ती फायनल मारली होती, कारण संदीप दळवी आणि सुनीलला ते लोक त्यांच्या बॅटला बॉल लागायचेच नाही. म्हणजे सुनील ज्या तऱ्हेने बॉलिंग करायचं सुनील, ते बॅट्समन अगदी पुढे मागे सगळं करून बघायचे, फिरून पण काय व्हायचं नाही आणि बॉल तर कीपरकडे असायचा. म्हणजे इतक्या टॉपमोस्ट लेवलचं क्रिकेट मी त्यांच्याबरोबर खेळलो आणि ती विकेट पण खूप छान घ्यायची आणि पूर्ण असं ते स्टेडियमसारखं ग्राउंड एक वेगळंच फिलिंग होतं. ते म्हणजे ते म्हणतात ना की असं आजकालचं कसं तो IPLचा दर्जा आहे तसं ते फिलिंग होतं ते की असं. आणि खूप लोक बघायला यायची मॅच आणि असं ते पूर्ण गोल ग्राउंड आणि खूप चांगली विकेट आणि मस्त आउटफील्ड. सो मी ते अनुभवलं, म्हणजे ते बेस्ट तो पिरियड मी अनुभवला. मी बॉम्बेच्या टॉपमोस्ट टीमबरोबर जाऊन असं आहे. सर, तुम्ही उल्लेख केलात मुंबईच्या टॉप खेळाडूंबरोबर खेळण्याची संधी तुम्हाला मिळाली आणि तुम्ही परफॉर्मन्स देखील चांगला केलात. परंतु पहिल्यापासून असं म्हटलं जातं की मुंबई म्हणजे फिरकीपट्टूंची पंढरी आणि मुंबईमध्ये चेंडूला फिरवणारे टेनिस बॉलला चांगले गोलंदाज त्या काळी होते. आणि ती स्किल त्यांना म्हणजे स्किल कशी अवगत केली, अथवा त्यांच्याकडे ते नॅचरल टॅलेंट होतं? नाही, त्यांच्याकडे ते डेफिनेटली नॅचरल होतं, पण त्यांनी त्याच्यावरती मास्टरी पण केली. मी म्हणेन की मी जेव्हा कधी सतीश शेट्टीला भेटलो तर मी त्याला म्हणाल, सतीश तू काय करायचं बाबा? तो म्हणायचा की मी प्रॅक्टिस करायचो. म्हणजे मी येऊन मी जॉब करायचो, जॉबवरनं मी घरी यायचो, मी घरी आल्यानंतर कामावर आलं तर मी 1 तास येऊन बॉलिंग करायचो. किंवा सुनीलला पण मी बघितलं, सुनील इंदुलकर जेव्हा तो संध्याकाळी रोज तो ITL येऊन ते लोक प्रॅक्टिस करायचे. म्हणजे त्याला करून ती प्रॅक्टिस करून त्यांनी मास्टरी मिळवली होती. म्हणजे आता मी अनफॉर्च्युनेटली मी उदय नाबरबरोबर मी खूप शेवटचं एकदम त्यांना अगदी शेवटचा पार्ट त्यांच्याशी मी थोडासा त्यांना मी खेळलो. पण मी ऐकून आहे की ही इज वन ऑफ द फायनेस्ट टेनिस बॉल बॉलर उदय नाबर. आणि तो दोन्ही स्पिन करायचा आणि त्या स्पीडनी करायचा, ज्या स्पीडनी आजकाल राशिद खान टाकतो बॉल, त्या स्पीडनी तो लेग ब्रेक पण करायचा आणि ऑफ ब्रेक पण करायचा. म्हणजे ही इज द फायनेस्ट. आणि सतीश शेट्टी ऑब्व्हियसली मी बघितलेला एक सर्वात चांगला गोलंदाज. सुनील इंदुलकर ज्याच्या अगेन्स्ट मी खेळलेलो एक फायनेस्ट गोलंदाज. ह्या लोकांनी ती मास्टरी केली, मी मिळवली त्यांनी प्रॅक्टिस करून. नॅचरल तर होतंच, पण त्यांनी त्याच्यावरती मास्टरी मिळवली, त्यांनी ती मास्टरी अचीव केली. निश्चितपणे तुम्ही जसा उल्लेख केलात की खेळाडूंच्या गोलंदाजांकडे ते स्किल होतं, त्यांनी प्रॅक्टिस करून ते अवगत केलं. आणि विशेष म्हणजे त्या काळी टीम म्हणजे एक संघ म्हणून खेळाडूंना ओळखलं जायचं. तो जो कॉन्सेप्ट होता तो की ज्यावेळेला एखादे खेळाडू आले तर त्या खेळाडूंच्या नावाने ओळखलं नाही जायचं. तर जर खेळाडू एकत्र आले तर ते बोलायचे की मॅचलेस आली, राहुल 11 आली, प्रेसी 11 आली, टिळक चौक आली. ती जी परंपरा होती ती त्या काळी कशी जपली जायची? कारण खेळाडू एकाच टीमकडून सातत्याने खेळत होते. हा, कारण तेव्हा काय होतं की स्पर्धा व्हायच्या लिमिट, पण टीमची एंट्री असायची, बरोबर आहे. कारण तेव्हा आणि जसं तुम्ही म्हणालात की प्रत्येकाची एक आयडेंटिटी होती, राईट. सो आम्हालाही ते असं वाटायचं की आम्ही आमच्या टीमसाठी चाललो आहे आणि आम्ही आमच्या टीमला जिंकून द्यायचं. नंतर तो कॉन्सेप्ट बदलला. आता तो कॉन्सेप्ट बदलला आहे. आता कसं आहे की प्रत्येक ठिकाणचा एक चांगला प्लेअर पिक केला जातो.
त्यावेळी असं नव्हतं. म्हणजे आम्ही आमच्या पहिल्या टीमकडनं खेळणार. मला आठवतं फक्त मी एक दोनदा काहीतरी राहुल विलमकडनं खेळलो असेल. मला चंद्राने एखाद वेळी मला कधी बोलवलं होतं डोंगरीला, तिथे आमची एंट्री नव्हती, मग मी तिकडनं खेळलो होतो. किंवा मला जेव्हा मी मॅट्रेसमधनं खेळणं बंद केलं होतं, मला रमेश शर्माने विचारलं होतं की खेळशील का आमच्या टीमकडनं. पण मी तेव्हा टेनिस बॉल तेव्हा मला एवढं नव्हतं खेळायचं. मी त्याला म्हटलं की मला सध्या माझा फोकस सध्या मी लेदर बॉलकडे केलं आहे. हो. त्या टेनिस मी खेळत नाही आहे. सो अदरवाईज मी माझ्या टीमकडनंच खेळत होतो. आणि 2005ला मला बंड्या बॉईजकडनं खेळायला मिळालं. मला मंदार माझा कलिग होता, कारण आम्ही एकत्र ओरिएंटला जॉबला होतो. नंतर पण आम्ही पॅन्टलून्समध्ये एकत्र कामाला होतो, मी आणि मंदार. सो मंदार तेव्हा बंड्या बॉईजकडनं खेळायचं. तर त्यांनी मला विचारलं की बंड्या बॉईजला खेळशील का, कारण सध्या आमच्याकडे जरा बॅटिंगचं इश्यू आहे. तर मग ठीक आहे, मी खेळतो. सो मी 2005 ते 2008-09पर्यंत मी बंड्या बॉईजला खेळलो. 4 वर्ष खेळलो मी. ती पण एक चांगली टीम होती, चांगली मुलं, खूप चांगली मुलं ती, अतिशय शांत स्वभावाची मुलं. सो या 2 टीमकडनं मी प्रामुख्याने खेळलो. 8 वर्ष मॅचेसला आणि एक साधारण 4 वर्ष, 3 ते 4 वर्ष मी बंड्या बॉईजला खेळलो. पण मी हॅपी आहे की ज्या दोन्ही टीमकडनं खेळलो ते दोन्ही टीम खूप चांगल्या होत्या. कोणी मुलगा पैशासाठी धावपळ हे नव्हतं. कधी आमच्यामध्ये पैशाकरता भांडणं झाली नाहीत. जे काय आम्हाला जायचो, खेळायचो, जे आम्हाला मिळायचं आम्ही खुशीने घेऊन यायचो, त्यात आम्ही सुखी आणि समाधानी होतो. सो जे काय खेळलो ते मी चांगला क्रिकेट खेळलो या लोकांबरोबर. एन्जॉय केलं, भरपूर एन्जॉय केलं या लोकांबरोबर. खूप मैत्री केली, खूप मैत्री झाली, मजा आली. सर निश्चितपणे तुम्ही टेनिस क्रिकेटमध्ये चांगले मित्र कमवण्यात क्रिकेट एन्जॉय केलं. लेदर बॉल क्रिकेटचा उल्लेख केलात. शाळेतून तुम्हाला क्रिकेट लेदर बॉल खेळण्याची संधी मिळाली नव्हती आणि कदाचित BMC शाळेमध्ये तुमचं शिक्षण, परंतु लेदर बॉल क्रिकेटकडे ट्रान्सफॉर्मेशन होत असताना माइंडसेट कसा बदलला तुम्ही? बेसिकली तर झालं की लहानपणी सिलेक्शनला गेलो ठाण्याला 7वी-8वी असताना, मला तर आठवत नाही एक्झॅक्टली. तिथे सिलेक्ट झालो आणि तिथे ती प्रॅक्टिस करायला मिळाली. तेव्हा कळालं की लेदर बॉल कसा तो बॉल हाताला लागतोय आणि त्या गवतावरनं त्या ओला बॉल तो जेव्हा फुगून यायचा आणि हातात बसायचा, ते बॉल जसे लाल व्हायचे हात. सो तेव्हा तो खरा तो लेदर बॉलचा फील आला. पण शाळेमध्ये क्रिकेट नव्हतं, त्यामुळे कधी क्रिकेट शाळेत त्या मॅचेस खेळायला मिळालं नाही. त्यामुळे पॅरालेली टेनिस बॉलच क्रिकेट खेळत होतो, अंडरआर्म खेळत होतो, टेनिस बॉल खेळत होतो. पण कॉलेजला गेलो, कॉलेजला ज्युनियर कॉलेजला पहिल्या वर्षी तर 92-93ला तर मॅच झाल्या नाही त्याच्यामुळे राईट्समुळे. हो. पण 93-94ला मॅचेस खेळलो, 100 केले, 2-3 100 केले. युनिव्हर्सिटी सिलेक्शनला गेलो, पण त्या सिलेक्शनमध्ये फारसं काही करता नाही आलं. तेव्हा कळालं त्या वानखेडेच्या ग्रीन टॉप विकेटवर बॉल कुठून कुठे झाला काय कळत नव्हतं. तेव्हा कळालं की आपण कुठे स्टँड करतो. पण ती एक जर्नी होती, तो एक एक्सपिरियन्स होता. पण पॅरालेलीच तेव्हा मग काही लोकांनी नॉकआउटसाठी खेळायला बोलवलं. नॉकआउटच्या काही मॅचेस खेळलो, तिथे थोडेफार रन्स केले. मग कांगाली खेळलो, कांगालीत थोडे काही रन्स केले. सो असं खेळता खेळता ते मग चालू आलं. आणि मग जेव्हा 95ला जॉब मिळाला, जेव्हा कंपनी क्रिकेट खेळायला गेलो, माझे एक सहकारी होते संतोष देशमुख म्हणून, त्यांनी मला त्या कंपनीकडे इंट्रोड्यूस केलं. सो मी त्यांचा ऋणी आहे की त्यांनी मला ही संधी दिली. असं म्हणतात ना की तुम्हाला कोण ना कोणतरी पिक करतं, कोण ना कोणतरी हे करतात. तर देशमुख साहेब, संतोष देशमुख जे आहेत, त्यांनी मला ती संधी दिली. मी त्यांचा ऋणी आहे. आज ते जगात नाही आहेत, पण ही विल बी ऑलवेज इन माय हार्ट. सो त्यांनी मला संधी दिली आणि तिकडनं खरं माझं लेदर बॉलचं क्रिकेट परत चालू झालं. मग टाईम शील्ड, क्लब क्रिकेट मग मी चालू केलं, सिरियसली खेळायला लागलो. मग क्लबमध्ये काही मॅचेस खेळलो. मग विक्ट्री क्लबला खेळायला मिळालं, यंग महाराष्ट्राकडनं खेळलो, मग न्यू इंग्लंडकडनं क्रिकेट खेळलो. सो ह्या क्लबकडनं प्रामुख्याने मी डिव्हिजन खेळलो. मग अशी ती जर्नी चालू आली पॅरालेली, क्लब क्रिकेटची, कंपनी क्रिकेटची. आणि मग तिकडनं आमची एक ओळख झाली ओरिएंट शिपिंग. आम्ही ओरिएंट शिपिंग खेळताना आम्ही 96ला आम्ही Hला होतो. 98-99ला आम्ही बी डिव्हिजन खेळलो. आम्ही 2000 साली बी डिव्हिजन चॅम्पियन झालो. वाव. आणि आम्ही 2001 पासून 2004पर्यंत ए डिव्हिजन क्रिकेट खेळलो. सुपर. म्हणजे 96 पासून H पासून आम्ही डायरेक्ट ए डिव्हिजनपर्यंत जर्नी. तेव्हा एकमेव आमची टीम होती ज्यात कोणीची मोठी नावं नव्हती, पण आम्ही ॲज अ टीम म्हणून खेळायचो. आणि आम्ही H पासून आम्ही टीमला Aपर्यंत नेलं, विच इज अ अचीवमेंट फॉर मी लेदर क्रिकेटमध्ये. मी तेव्हापासून मी कॅप्टन होतो. मला माहीत नाही आमच्या साहेबांनी काय बघितलं, पण त्यांनी मला
96ला त्या टीमचं कॅप्टन केलं. आणि एक प्रायडेस मुमेंट म्हणेन की एक प्राऊड फिलिंग म्हणेन की 96 पासून 2004पर्यंत शिपिंग शील्ड व्हायची, जी आमच्याकरता खूप महत्त्वाची होती. हो. टाईम शील्ड आमच्याकरता खूप महत्त्वाची. हो. आणि सेकंड रन म्हणजे कुठली शिपिंग शील्ड, कारण आमची शिपिंग कंपनी. हो. तर 96 पासून 2004पर्यंत म्हणजे साधारणतः 8 वर्ष आम्ही ऑलवेज चॅम्पियन होतो. म्हणजे 96 चॅम्पियन शिपिंग शील्ड, 97 चॅम्पियन, 98ला फायनलिस्ट, BPDवर हरलो फायनल, 99 चॅम्पियन, 2000 चॅम्पियन, 2001 चॅम्पियन, 2002 चॅम्पियन, 2003, 2004. आउटस्टँडिंग. म्हणजे हे सलग 8-9 वर्ष आम्ही शिपिंग शील्ड कोणाला जिंकू दिलं नाही. डॉमिनेट केलं. शिपिंग शील्ड आम्ही डॉमिनेट केलं. म्हणजे आम्ही कोणालाच त्यावर्षी आमच्या जवळपास येऊ दिलं नाही. म्हणजे असं झालं काही वर्षी की आमची सेकंड टीम आमच्या बरोबर फायनल खेळली. सुपर. म्हणजे शिपिंग शील्ड आम्ही तो डॉमिनन्स केला. म्हणजे दॅट इज द हायेस्ट अचीवमेंट ऑफ माय ॲज अ कॅप्टन. ती माझी हायेस्ट अचीवमेंट होती. किंवा टीमला एचपासून एमध्ये नेणं, एक ते प्राईड मुमेंट म्हणा किंवा एक ते सॅटिस्फाईड मुमेंट म्हणा की टीमसाठी ते मी करू शकलो. सर, तुम्ही उल्लेख केलात की सिलेक्शन, युनिव्हर्सिटीचं सिलेक्शन, त्यानंतर ओरिएंटल शिपिंगसाठी केलेल्या रन्स. परंतु मुंबईमध्ये क्रिकेट खेळणाऱ्या प्रत्येक खेळाडूचं स्वप्न असतं की एकदा वानखेडेवर जाऊन क्रिकेट खेळायचं आहे, मला बॅटिंग करायची आहे, गोलंदाजी करायची आहे, फिल्डिंग करायची आहे. काय फिलिंग होते ज्यावेळेला तुम्ही पहिल्यांदा वानखेडेवर पाऊल टाकलं? मला आठवतं आहे, मला 2003 साली जेव्हा मला आय थिंक 2002 आणि 2003 हे माझ्या करिअरमधले पीक पॉईंट होते असं मी म्हणेन. एक असतो ना, एक पर्पल पॅच असतो जेव्हा क्रिकेटर कम्प्लीट मॅच्युअर्ड होतो. तर 2002 साली मला यंग कॉम्रेडचं बॅटिंग प्राईज मिळालं. 2002 साली मला ऑल इंडिया हार्लेमला मला मॅन ऑफ द सिरीज मिळालं. वाव. हे माझं आत्तापर्यंतचं हायेस्ट अचीवमेंट ऑफ माय इंडिव्हिज्युअल अचीवमेंट की मॅन ऑफ द सिरीज ऑफ ऑल इंडिया हार्लेम ट्रॉफी. हो. आणि 2003 साली मला कांगा लीगमध्ये बेस्ट बॅट्समन, फास्टेस्ट सेंचुरी आणि हायेस्ट स्कोर हे तिन्ही प्राईज मला मिळाले कांगा लीगचे, ए डिव्हिजनचे. तर त्यावेळी गावस्कर सर होते, त्या फंक्शनला आले होते आणि सगळे प्राईज मला मिळाले. सो डेफिनेटली MCAनी मला ती MCAची एक प्रॅक्टिस मॅच होती रणजी ट्रॉफीची मेन टीमची अगेन्स्ट तामिळनाडू कोल्ड्स, ती मला खेळायला बोलवली. चंद्रकांत पंडित सर कोच होते आणि वसीम माझा ओपनर होता. आणि वसीमबरोबर मी ओपनिंग केली वानखेडेला. आणि मी माझ्या ह्यानी खेळलो कारण की माझा तो गेम होता नॅचरल, तो अटॅकिंग गेम होता. आणि मी काहीतरी 66 रन्स केले आणि मी आऊट झालो. पण आय वॉज हॅपी विथ दॅट. हे पण चंदू सर मला बोलले की नाही, आमची ऑलरेडी लाईनअप सेट आहे, आम्ही शुअर आहोत की आम्हाला कुठल्या टीमवर जायचं. आणि मी पण ते एक्सेप्ट केलं कारण की मलाही माहिती आहे की होतं की वसीम जाफर आणि हे सगळे एक ऑल क्लास प्लेयर्स आहेत. सो दॅट इज माय हायेस्ट इन टर्म्स ऑफ प्लेयर, दॅट इज माय हायेस्ट पॉईंट ऑफ माय करिअर. की मी ॲटलिस्ट ती MCA करता मुंबई करता ती एक मॅच प्रॅक्टिस मॅच खेळलो तामिळनाडू कोल्ड्स बरोबर. एक वेगळाच फिलिंग होता ते. म्हणजे डेफिनेटली मुंबई खेळायचं ते एक इच्छा होती, एक ड्रीम. पण ते ड्रीम कधी अचीव नाही आलं. आणि त्याला मी स्वतःच हे समजेन की मला त्या टायमिंगवर मला काही परफॉर्मन्स करता नाही आले, म्हणून मी ती लेवल अचीव नाही केली. जर ती टायमिंगवर परफॉर्मन्स केली असतं कदाचित मी मुंबई खेळलो असतो. असं निश्चितपणे. सर, तुम्ही जसा उल्लेख केलात की एखाद्या बरोबर वेळेवर तुम्हाला तुमचे 100% देणं महत्त्वाचं असतं. परंतु कांगा लीग आणि कांगा लीगमधील काही अशा आठवणी ज्या नेहमी स्मरणात राहतील, कारण त्या क्रिकेटमध्ये देखील तुम्ही ज्या पद्धतीने परफॉर्मन्स केलात तो देखील खूप चांगला होता. हां, म्हणजे मी ऑलवेज एक कॉन्ट्रीब्युटर होतो. म्हणजे मी ऑलवेज जाऊन 30, 40, 50 रन्स टीमसाठी करायचो. माझी एक खेळायची स्टाईल होती, थोडं अटॅकिंग खेळायचो किंवा रन चांगले धावायचो. मला आठवतं की कांगा लीगमध्ये पूर्वी असं काही होतं की तेव्हा लिमिट नव्हतं रन्स धावायचं. तेव्हा मी 14 रन पण धावलो आहे. सुपर. बॉल कुठे गवतात अडकला की आम्ही धावत राहायचो. सो मला आठवतं आहे मी एका कांगा लीगमध्ये एका मॅचमध्ये 14 रन धावलो होतो. अमेझिंग. सो ते होतं. किंवा काही इनिंग्स म्हणजे होत्या सुरुवातीच्या काळामधल्या पोलीस जिमखान्याला मॅच होती आणि तेव्हा मी काही बॉल मी ट्रॅकमध्ये मारले होते त्या ओल्या विकेटवर. सो काही आठवणी आहेत ज्या कांगा लीगमधल्या आठवणी आहेत काही. किंवा ती जेव्हा न्यूयॉर्कला खेळलो 2003 साली तेव्हा काही नॉक खेळलो आहे, काही शॉट्स मारले ते अजूनही जरा स्मरणात आहेत.
की त्या इनिंग काय लक्षात आहेत माझ्या कांगा लीगमधल्या. तुम्ही उल्लेख केलात की काही फटके. तुमचा आवडता फटका? कव्हर ड्राईव्ह माझा एक आवडता हे होता. दॅट इज माय स्ट्रेंथ म्हणून. सर्वात आवडती इनिंग कोणती लेदर बॉलमध्ये? लेदर बॉलमधली 2-3 इनिंग आहेत त्या मला खूप आवडल्यात. हां. त्या म्हणजे एक तर माझी इनिंग 98ची इनिंग अगेन्स्ट शिपिंग शील्डची फायनल अगेन्स्ट BPT. हां. एल्फला मॅच होती. विकेट खूप चांगली होती. थोडं सकाळी जरा विकेट सिमरला हेल्प करत होती. तो जो पिरियड मी खेळून काढला आणि नंतर जो बॉल बॅटवर लागायला लागला, दॅट इज आय थिंक ती माझी इनिंग एक स्मार्ट इनिंग आहे. 98ला मी आऊट झालो होतो, स्टंप झालो होतो. अनिल गोतकर साहेबांनी मला स्टंप आऊट केलं होतं. पण ती एक इनिंग मला लक्षात आहे. त्यानंतर एक जयपूरला एक इनिंग खेळलो होतो आम्ही. हां. जेव्हा टीम काहीतरी 220 चेस करत होतो. हां. आणि आम्ही 0-4 होतो. हां. आणि मी आणि प्रवीणनी एक पार्टनरशिप केली होती. आम्ही मॅच हारलो होतो. माझी आणि प्रवीणची पार्टनरशिप झाली होती आणि आम्ही मॅच ऑलमोस्ट जवळपास गेलो होतो. आणि आर्लेमच्या सगळ्या इनिंग, आर्लेम ट्रॉफीला मी ज्या काय सगळ्या इनिंग खेळल्यात, सनग्रेस अगेन्स्ट, इंडियन ऑयल अगेन्स्ट किंवा कॅनरा बँक जी होती त्यांच्या अगेन्स्ट, आर्लेममधल्या सगळी माझी इनिंग मला अजूनही माझ्या स्मरणात आहेत. कारण तो माझा करिअरमधला पीक होता. सो अशा काही इनिंग्स आहेत त्या माझ्या लक्षात आहेत. अजूनही मला आठवतात त्या इनिंग्स. 50 एक मी बी डिव्हिजनला 50 केले होते अगेन्स्ट नेव्ही. इट वॉज अ व्हेरी डिफिकल्ट इनिंग. पण ती खूप इनिंग मी ग्राइंड केली होती, खूप वेट करून सोडून पण खूप कुशल 50 केले होते. ते मला आठवतं मला BDM फायनलला अगेन्स्ट नेव्ही, इंडियन नेव्ही. कारण खूप चांगले फास्ट बॉलर्स होते. सर, तुम्ही मुंबईतील विविध मैदानावर क्रिकेट खेळलात, रन्स केलेत, 50 केले, 100 केले, परंतु अशी मुंबईमधील एखादी विकेट की तिथे नेहमी खेळणं चॅलेंजिंग होतं? आता बेसिकली मुंबईमध्ये बरेचसे ग्राउंड्स आहेत तिथे खरंच खूप चॅलेंजिंग असतं खेळणं. कारण की खूप अनप्रिपेअर्ड पिच असतात. त्यामुळे तुम्ही आझाद मैदानमधले कुठलेही पिच घ्या, दे आर ऑलवेज चॅलेंजिंग. क्रॉस मैदानमध्ये खेळताना खूप चॅलेंजिंग असतं कारण की बाजूबाजूला विकेट असतात, त्यामुळे खूप डिस्टर्बन्स असतो. सो दीज आर व्हेरी शिवाजी पार्कला खूप जवळ तुम्ही खेळताय मॅच आणि बाजूला सगळे टेनिसवाले खेळत आहेत. सो ते खूप चॅलेंजिंग असतं. सो असं कुठली एखादी विकेट सांगता येणार नाही. पण हे सगळे जे ग्राउंड्स आहेत जिथे मोस्ट ऑफ आम्ही क्रिकेट खेळलो, ऑलवेज चॅलेंजिंग होतं. पहिल्याच तुम्ही जेव्हा वानखेडेला खेळता तुम्हाला असं वाटतं की अरे काय विकेट बॉल आहे, बॅटर येतोय. म्हणजे तिथे खेळणं खरंच त्या मनाने मी म्हणेन की इझी असतं कम्पेअर टू आझाद मैदान, क्रॉस मैदान, शिवाजी पार्क, जिथे पिचेस खूप अनप्रिपेअर्ड, ओव्हरला अनप्रिपेअर्ड विकेट असतात. आणि तिथे तुम्हाला रन्स खेळणं खूप चॅलेंजिंग असतं. सो हे सगळे व्हेन्यूज जे आहेत हे खूप चॅलेंजिंग ट्रॅक्स असतात तिथे क्रिकेट खेळणं. निश्चितपणे सर, तुम्ही जसा उल्लेख केलात, सर तुमच्या नावातच आहे जय. अजय कदम सरांच्या क्रिकेटच्या करिअरमध्ये कधी असा बाडपॅच आला की ज्यावेळेला असं वाटलं की आता थांबायला पाहिजे, परंतु क्रिकेटची आवड, क्रिकेट ज्या पद्धतीने तुम्हाला खेळायची इच्छा होती तुम्ही बाउन्स बॅक केलात? आता जेव्हा मला मी 30 वर्षामध्ये झालो 2004मध्ये, जेव्हा आमचं कंपनीचं क्रिकेट आम्हाला एकाच वेळेला आम्हाला सगळ्या क्रिकेटरांनी काढलं. 30 क्रिकेटरना. सो ऑल 30 क्रिकेटर जॉबलेस एकाच वेळी ओरिएंट शिपिंगमध्ये. पण तेव्हा प्रश्न आला की पुढे करायचं काय, कारण की डेफिनेटली घर पण चालवायचं होतं. मग तेव्हा असा विचार केला की आता क्रिकेट जरा साईडला ठेवा आणि जिथे जॉब मिळेल तिथे जॉब चांगला करावा आणि तिथे जॉबला पहिला प्राधान्य द्यावं. सो DY पाटीलला 1 वर्ष मी जॉब मला मिळाला. तिथे पण सिमिलर हे होतं, चांगली फॅसिलिटी होती. आणि तेव्हा पण ते स्टेडियम बनत होतं. तेव्हा ते स्टेडियम बनलं नव्हतं, पण ॲबी तिथे होता. मग मी तिथे गेलो. नंतर माझ्यानंतर प्रवीण आला तिकडे. सो तिथे पण मला चांगलं क्रिकेटिंग ॲटमॉस्फिअर होतं. पण 2005ला मला पॅन्टलूममध्ये ऑफर आली की त्यांची पण टीम म्हणत होती त्यांना पण काही क्रिकेटर्सना घ्यायचं होतं आणि तिथे पगार चांगला होता. सो मी तिकडे गेलो. मग सो तिकडनं मग माझं परत थोडंसं म्हणतात ना की एक कॉर्पोरेट वर्ल्ड चालू झालं. पण मग 2005 ते 2012पर्यंत मला ते खूप डिफिकल्ट होत होतं. कारण की मैदानात राहायची आवड, चांगलं क्रिकेट खेळायची आवड. मग मी विचार केला की नाही, 2012ला मी विचार केला की नाही बस करूया आणि आता फुल टाईम स्पोर्ट्सकडे येऊया. मग 2012ला मी तो जॉब क्विट केला आणि मी फुल टाईम मग कोचिंगमध्ये आलो. आणि 2004 सालीच मी लेवल 1 केलं होतं. एक्झाम पास केली होती
आणि तेव्हापासून मी MCAचं समर कॅम्प करत होतो. म्हणजे माझं पहिलं वर्ष समर कॅम्पचं मला बँड्राचं असाइनमेंट मिळालं. अंडर-17 कल्पेश कोळी तेव्हा अंडर-17 व्हायची आणि सगळे चांगले प्लेयर्स होते आणि आम्ही ती फायनल मारली होती. म्हणजे माझं कोचिंगचं पहिलं करिअर हे असाइनमेंट आणि वी आर द चॅम्पियन्स ऑफ अंडर-17 कल्पेश कोळी. सो तशी माझी ती सुरुवात झाली कोचिंगची. सो बरेच वर्ष मी समर कॅम्प केले. मग 2008 साली मी, प्रवीण आणि विशाल जैन म्हणून आम्ही तिघांनी मिळून एक अकॅडमी चालू केली नाहूरला, एक्सेल म्हणून. तिथे आम्ही तिघाही पार्टनर होतो. पण तेव्हा कसं असायचं की सकाळी जॉब करायचो आणि मग नंतर ऑफिसला जायचो. ती खूप धावपळ असायची आणि कुठल्या मॅचेसला मला जायला मिळायचं नाही कारण जॉब करणं. मग शेवटी 2012 असं ठरवलं की जॉब क्विट करूया आणि आता फुल टाईम कोचिंग करूया. मग 2012ला जॉब क्विट केला आणि मग फुल टाईम कोचिंगमध्ये आलो. मग तेव्हा माझे एक साहेब होते पॅन्टलूनमध्ये, चिनार देशपांडे म्हणून. अगेन त्यांचा मी ऋणी आहे की त्यांनी मला एन्करेज केलं की बाबा ठीक आहे तू ये, आपण एक स्पोर्ट्स कंपनी चालू करू. आणि आम्ही एक मिलेनियम स्पोर्ट्स म्हणून जम्प कंपनी चालू केली 2012-13 मध्ये. मग तिथे मी फुल टाईम ॲज अ कंपनीमध्ये ॲज अ काम चालू केलं. मग मेनली क्रिकेटिंग पार्ट सगळं मी सांभाळत होतो, बाकी सगळं पार्ट ते बघत होते. तर तिकडनं माझे फुल टाईम कोचिंगची जर्नी चालू झाली. निश्चित तुम्ही जसं सांगितलं पण कोचिंग करणं कठीण आहे की खेळणं कठीण आहे? मी कोचिंग करणं जास्त कठीण म्हणेन, कारण की कोचिंग करताना तुम्हाला त्या प्लेयरला समजायचं असतं, त्या प्लेयरची एबिलिटी काय आहे, त्याच्याकडे काय आहे, त्याची मानसिकता काय आहे, तो मेंटली कसा आहे, हे समजून तुम्हाला त्याला त्याच्याकडनं काय गोष्टी करून घ्यायच्या असतात. पण तुम्ही ज्या काय गोष्टी करू शकता ते बाहेर नाही करू शकता, तुम्हाला आतमध्ये जाता येत नाही. सो कोचिंग इज ऑलवेज चॅलेंजिंग अदर दॅन प्लेइंग. प्लेइंग हे एन्जॉयबल आहे, प्लेइंग इज मोर सॅटिस्फाईंग, कोचिंग इज मोर चॅलेंजिंग, असं माझं मत आहे. निश्चित. सर, एखादा तरुण खेळाडू तुमच्याकडे ज्या वेळेला येतो त्यावेळेला सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही त्याच्याकडे काय पाहता? मी त्या खेळाडूला समजून घ्यायचा प्रयत्न करतो की त्याच्याकडे काय क्षमता आहे, काय एबिलिटी आहे, त्याचं बॅकग्राऊंड काय आहे, आणि मग ठरवतो की त्याच्याकरता काय करायला पाहिजे. मग त्याच्याकरता एक प्लॅन रेडी केला जातो. पण त्याला समजणं पहिला गरजेचं असतं की तो कशा पद्धतीने विचार करतो, त्याचं नेचर कसं आहे, ॲग्रेसिव्ह आहे, खूप शांत आहे. सो त्याप्रमाणे मग त्याला मोल्ड केलं जातं. असं आहे. ॲज अ कोच म्हणून एखाद्या खेळाडूला जर तुम्हाला बदलायचं असेल, म्हणजे त्याचा माइंडसेट अथवा त्याची टेक्निक, सगळ्यात जास्त काम कशावर करावं लागतं? आय थिंक माइंडसेट खूप डिफिकल्ट आहे ते चेंज करणं किंवा ते करणं. कारण टेक्निक तुम्ही जेव्हा तुम्ही काम करता तुम्ही टेक्निकल यू कॅन एक्सप्लेन की बाबा काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे. पण माइंडसेट आहे ना, कारण एखादी मॅच झाल्यानंतर त्या प्लेयरची मानसिकता काय होते हे सांगणं खूप डिफिकल्ट असतं, स्पेशली मॅच हरल्यानंतर किंवा त्या प्लेयरचा परफॉर्मन्स होत नाही आहे. मग तो काय विचार करतो आहे, तो कुठल्या शेलमध्ये गेला आहे, त्याला कसं त्यातनं बाहेर काढणं हे खूप चॅलेंजिंग असतं. येस, कारण तो खेळाडूचा तो ॲटमॉस्फिअर आहे ते देखील खूप महत्त्वाचं. सर, ॲज अ कोच म्हणून तुम्ही ज्या वेळेला विविध स्पर्धा कवर करत असता त्यावेळेला बाहेर बसून असं कधी वाटलं की त्या सिच्युएशनला मी जर आतमध्ये असतो मॅचचं टर्निंग पॉईंट ठरलो असतो? डेफिनेटली. म्हणजे आता मी पण एक कॅप्टन होतो, लीडर होतो, त्यामुळे मला समावती लगेच समजायचं की हा बॅटर काय करतोय, ह्याला काय ट्रॅप लावला पाहिजे, ह्याला कुठला बॉलर आणला पाहिजे, ह्याला काय फील्ड लावली पाहिजे. बरोबर. त्यामुळे ते बाहेर असतो असं वाटतं की यार कदाचित मी असतो तर मी हे गोष्टी बदलल्या असत्या. पण ॲज अ कोच मी अंडरस्टँड की आपण प्रत्येक गोष्ट त्या कॅप्टनला सांगू शकत नाही. सो तो कॅप्टन पण कन्फ्यूज होईल. सो बेटर त्याला पण त्याला वाव दिला पाहिजे. तो काही मिस्टेक्स करेल, त्यातनं तो शिकेल आणि ही इम्प्रूव्ह ॲज अ क्रिकेटर. मग मॅच झाल्यानंतर वी कॅन बाबा हे तुला करता आलं असतं किंवा हे असं करता आलं असतं. सो नेक्स्ट टाईम मे बी ह्या गोष्टी तू अवॉइड कर किंवा हे तुला करता येईल. पण ॲज अ कोच तुम्ही बाहेर असता, तुम्ही सेकंड रोल घेतला पाहिजे. फर्स्ट रोल तो त्या कॅप्टनचा असतो जो आतमध्ये टीमला सांभाळत असतो. सो वी कॅन बी ॲज अ ओनली मोटिवेटर अँड वी कॅन एन्करेज द प्लेयर्स. काय चांगलं केलं तर ॲज अ कोच आपण नेहमी पॉझिटिव्ह गोष्टी जास्त इम्फसाइज केल्या पाहिजे.
काही निगेटिव्ह गोष्टी होत असतात. प्रत्येक प्लेअरला मिस्टेक करतो, आपण पण जेव्हा खेळतो आपण पण मिस्टेक करतो आणि आपण मिस्टेक रिपीट करतो. हो. वारंवार आपण त्या पद्धतीने आउट होतो. सो आपल्याला समजलं पाहिजे की त्या मुलाचा एक्सपिरियन्स काय आहे, त्याची शूजची साईज काय आहे, त्याप्रमाणे आपण त्याला सही केलं पाहिजे. वी कांट बी सो हार्श, सो क्रिअल विथ दॅट, नाही तू असं केलंस तसं केलंस, रादर दॅन तू काय केलं पाहिजेस सो दॅट तू पुढच्या वेळी ती चूक करू नकोस. निश्चित. सर 1994 पासून तुम्ही चांगल्या दर्जाचं क्रिकेट खेळायला सुरुवात केलीत आणि आज देखील 50+ क्रिकेट तुम्ही खेळताय. स्वतःला मेंटेन कसं ठेवता आणि फिटनेसचं कारण, रहस्य काय? फिटनेसचं मी म्हणे माझं जे रहस्य आहे की जी अमाऊंट ऑफ आम्ही क्रिकेट खेळायचो, हां. खूप धावपळीचं क्रिकेट. हो. सकाळी ओव्हरआर्म, संध्याकाळी अंडरआर्म, परत दुसऱ्या दिवशी सकाळी ओव्हरआर्म, परत दुसऱ्या दिवशी रात्री अंडरआर्म, परत मग संडेला सेमीफायनल, फायनल आणि मग रात्री परत अंडरआर्मची सेमीफायनल, फायनल. सो एवढं क्रिकेट तुम्ही 3 दिवस सतत खेळायचे, धावपळ, तो प्रवास, त्याच्यामुळे नॅचरली ती बॉडी फिट राहिली. हो. आणि आधीपासूनच माझं खाणं असं खूप काही जास्त नव्हतं. मी असं कमी खाणारा मुलगा आहे किंवा जितकं मला हवं तितकंच मी खाणारा मुलगा आहे. आणि असं नाही की मी वडापाव, समोसा, मिसळ हे सगळं खातो मी, पण ते कधी खाल्लं पाहिजे, किती खाल्लं पाहिजे याचा मला थोडा समज आहे. त्यामुळे समाव मी स्वतःला असं वाटतं की मी मेंटेन ठेवू शकलो. आणि पावसाळ्यात मी रेग्युलर त्यावेळी मी जिम करायचो. माझ्या अर्ली स्टेजमध्ये जे पावसाळ्यात 2 ते 3 महिने खूप चांगले मी जिम करायचो, हेवी वर्कआउट करायचो. तेव्हा काय असा प्रोग्राम माहिती नव्हता, पण जे आपल्या नॅचरल तेव्हा जिम होत्या त्यात जाऊन ते डंबेल्स, बेंच प्रेस आणि हे सगळं करायचो. त्यामुळे कुठे ते थोडंसं त्यावेळी जी केलं आहे थोडंफार त्याला टिकून आहे असं म्हणेन मी. सर सुरुवातीला फॅमिली सपोर्ट चांगला होता घरातून? येस, डेफिनेटली. माझी आई जिने मला पहिल्यांदा ग्राउंडवर घेऊन गेली, जिने मला ऑलवेज इन्करेज केले, हे आज ती नाही आहे जगात, पण तिचा मी ऋणी आहे. म्हणजे तिने मला जन्म दिला, तिने मला सपोर्ट केला. माझे वडील ज्यांनी मला कधीही क्रिकेट खेळू नको असं म्हणाले नाहीत, त्यांनाही कळलं की ह्याचा क्रिकेटकडे कल आहे. हां, पण ते नेहमी म्हणायचं की बाबा डिग्री पण कंप्लीट कर, अभ्यासही कर, पण त्यांनी कधी मला डिस्करेज नाही केलं. तेही माझ्या काही मॅचेस येऊन बघायचे. सो त्यांना होती आवड, म्हणजे त्यांना माहिती होतं की मी क्रिकेट खेळतो आणि थोडं बऱ्यापैकी चांगलं क्रिकेट खेळतो मी, तर त्यांनी मला ऑलवेज सपोर्ट केला. भावाने मला माझी पहिली बॅट जी आहे लेदर बॉलची, तो मिलिटरीमध्ये जॉबला होता, तर त्यांनी तिकडनं मला मेरठमधनं मला बॅट विकत आणून मला माझ्या भावाने माझी पहिली बॅट मला घेऊन दिली. वाव. तो पण 2019ला ऑफ झाला. सो आय एम थँकफुल टू हिम की त्यांनी मला त्याच्या पैशाने, त्याच्या कमाईतली बॅट मला घेऊन दिली. हो. सो मी त्याचा ऋणी आहे. सर आताचं क्रिकेट खूप फास्ट झालं आहे आणि विशेष म्हणजे टेनिस बॉल देखील एका चांगल्या स्तरावर जात आहे. आताच्या खेळाडूंनी सोशल मीडियापासून आपल्याला कसं बॅलन्स ठेवायला पाहिजे, कारण डिस्ट्रॅक्शन खूप आहेत? डेफिनेटली. म्हणजे आत्ताचे जे क्रिकेटर्स आहेत ते त्यांना सोशल मीडिया कसं वापरायचं आहे हे पण चांगलं माहिती आहे. म्हणजे आता मी उदाहरण घ्याल तर सातपुते, हो, त्याला बरोबर माहिती आहे की सोशल मीडियाचा कसा वापर करायचा. हो. प्लस त्यांनी साईड बाय साईड बऱ्यापैकी चांगले इन्व्हेस्टमेंट केलेत. हो. त्यांनी शॉप टाकलं आहे. हो. तो काही बॅट पण सेल करतो. हो. म्हणजे हे थोडंसं मला माहिती आहे. हो. तर ही इज अ गुड एक्झाम्पल की त्यांनी स्वतःचं लाईफ कसं घडवलं आहे. हो. तर सोशल मीडियाचा वापर कसा करायचा हे त्या प्लेअरवर असतो. निश्चित. म्हणजे तुम्हाला खूप लवकर पॉप्युलरिटी मिळते, कारण तुमचे यूट्यूबचे व्हिडिओज खूप लवकर ते सगळीकडे स्प्रेड होतात. हो. कुठूनही कोणी जगात बघू शकतो. तर तो तुमचा फॅन होतो किंवा फॉलोअर होतो, तुम्हाला बोलवलं जातं, तुम्हाला पैसे मिळतात. पण माझा ॲडवाईस तुम्हाला लोकांना आहे की तुम्ही आजकालच्या जगामध्ये, आजकालच्या काळामध्ये टेनिस बॉल क्रिकेट खेळून पण तुमचं आयुष्य घडू शकता. हो. जर तुम्ही तो पैसा व्यवस्थित कुठेतरी इन्व्हेस्ट केला, तुम्ही पॅरलली कुठेतरी जॉब चांगल्या ठिकाणी केला, तर तुम्ही तुमचं फॅमिली लाईफ चांगलं जगू शकता. कारण की खंत आहे की खूप चांगले क्रिकेटर्स, उदय नाबरसारखे क्रिकेटर्स, आता हल्लीच अजित पुत्रंजय जे ऑफ झाले, त्यांचं शेवटचा काळ खूप खराब होता. रजनी पटेलसारखा क्रिकेटर, म्हणजे ज्यांच्याशी मी बोललो आहे
ते मला म्हणाले की रजनी पटेलचा क्रिकेटर टेनिस बॉल क्रिकेटर त्यांनी बघितलं नाही हां. किंवा तसा असा क्रिकेटर होणं नाही. हां. म्हणजे नो डाऊट उमेश मांजरेकर इज अ ग्रेटेस्ट क्रिकेटर, पण काही लोकांनी त्याच्याही पुढे जाऊन रजनी पटेलला हे केलं होतं की ही इज वन ऑफ द फायनेस्ट टेनिस बॅटर ऑफ टेनिस बॉल क्रिकेट. हो. तर त्यांचा शेवटचा काळ खूप खराब आहे. उदयन आबाचा शेवटचा काळ खूप खराब, कारण की त्याला कोणी तो पैसा किंवा त्यांना जी फेम मिळवलं किंवा त्यांनी ते व्यवस्थित त्याला जपलं नाही. हो. सो आजच्या घडीच्या मुलांना कोणा पण माझं एक ॲडवाईस आहे की तुम्ही जो येणारा पैसा तुम्ही मिळता तो योग्य प्रमाणे कुठेतरी गुंतवणूक करा आणि तुमचं पुढचं आयुष्य तुम्ही सिक्युअर करा. खूप मोलाचा संदेश आज सरांनी दिला आहे. सर एक विचारेन, आजच्या खेळाडूंनी आपलं शिक्षण आणि क्रिकेट हे कसं बॅलन्स करायला पाहिजे? कारण ज्यावेळेला तुम्ही एखादी डिग्री घेता त्यावेळेला तुम्हाला नोकरी मिळण्याचे चान्स असतात आणि त्यावेळेला ते नोकरी पटकन घेऊन साईड बाय साईड क्रिकेट खेळणं योग्य आहे? डेफिनेटली योग्य आहे, कारण की एज्युकेशन आणि स्पोर्ट्स हे हँड इन हँड गेलं पाहिजे. हो. कारण की स्पोर्ट्स आपण खेळतो ते आपल्या पॅशन करता खेळतो, आपण एन्जॉय करून म्हणून खेळतो. पण आता स्पोर्ट्समध्ये करिअरही होतात. म्हणजे आता IPL मध्ये इतके लोकांचे करिअर झालेले आहेत. त्यामुळे हल्ली काय झालं आहे की हल्ली सगळे लोक फक्त करिअर म्हणून बघतात आणि अभ्यासाला साईडलाईन करतात. तर तसं करू नका, अभ्यासही करा आणि क्रिकेट खेळाही. कारण जर तुम्ही क्रिकेटमध्ये कुठे झालं काय, कारण क्रिकेटमध्ये स्पोर्ट्स म्हणलं की इंजुरी पण आली. हो, इंजुरी आली. उद्या तुम्हाला इंजुरीमध्ये तुमचं क्रिकेट गेलं तर मग तुम्ही काय करणार? हो. सो जर तुमचा अभ्यास असेल, तुम्ही डिग्री घेतली असेल किंवा तुम्ही कुठे मास्टर्स किंवा MBA केलं असेल तर तुम्हाला त्याच्या थ्रू ॲटलिस्ट तुम्ही तुमचं लाईफ यू कॅन सिक्युअर युअर लाईफ. सो दोन्ही बॅलन्स करा. डेफिनेटली मी सांगेन दोन्ही बॅलन्स करा. खूप मोलाचा संदेश आज सरांनी दिलेला आहे. आणि विशेष म्हणजे ज्या वेळेला तुम्ही रन्स करता, तुमच्या बॅटला चेंडू लागतो, सगळेजण तुम्हाला बोलवतात, परंतु ज्या वेळेला चेंडू बॅटला लागत नाही त्यावेळेला तुम्ही एकाएकी पडता. सर, क्रिकेटमधून मिळणारा पैसा कसा इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे? कारण आज केलेली इन्व्हेस्टमेंट उद्या ती कामाला येते. डेफिनेटली. म्हणजे आता माझ्या माझ्या नशिबाने म्हणा की मला वयाच्या 21व्या वर्षी जॉब मिळाला. हो. आणि मी जॉब घेतला आणि मी जॉबही करत होतो आणि मी खेळत होतो. हो. त्यामुळे जे काही मला पैसे मिळाले, जे काही मला हे मिळालं, त्यातनं काही चांगल्या गोष्टी मी केल्या. म्हणजे एक समाधानाची बाब आहे की त्यावेळी मिळालेल्या पैशातनं मी माझ्या भावंडांची लग्न झाली, त्यात बऱ्यापैकी मी माझी इन्व्हेस्टमेंट दिली होती. किंवा कंपनीकडनं मला एक लोन मिळालं, त्यातनं मी घर घेतलं. सो ते घर अजूनही आहे. सो ते पैसे मी तशा पद्धतीने वापरले. समोर मला असा कुठला काही वेगळे काही शौक निर्माण लागले नाही. म्हणजे हल्लीचे क्रिकेटर्स ड्रिंक्स म्हणा किंवा आणि काही गोष्टींमध्ये वाहत जातात, तसं मी वाहत नाही गेलो. मी जॉब करत होतो आणि खेळत होतो. सो समोर ते खूप अर्ली मला रिअलाईज झालं की जॉब करणं गरजेचं आहे, कारण त्याच्यावरती माझं घर चालणार आहे. जोपर्यंत मी माझी क्रिकेट बॅट चालेल तोपर्यंत मला लोक बोलवणार. किंवा जर माझा स्वभाव चांगला असेल किंवा मी विनम्र असेल तर मला लोक ॲटलिस्ट मला रिस्पेक्ट करतील, मला माझ्या पडतीच्या काळात मला हेल्प करतील. पण जर मी उद्धट असेल, जर मी अतिशय लोकांची तिरस्काराने बोलत असेल तर मला कोण बोलवणार पण नाही. हो सर, नक्की. समाव काही गोष्टी माझ्या त्या पत्त्याशी पडल्या की मला माझा त्या विनम्रपणा किंवा शांत स्वभावाचा मला फायदा आला की मला लोकांनी काही माझ्या बॅड टाळ्यामुळे मला हेल्प केली, मदतही केली. अजय सर, एक विचारेन, या सगळ्या गोष्टीमध्ये तुमची संगत किती महत्त्वाची असते आणि फॅमिलीसाठी एखाद्या खेळाडूला, एखाद्या तरुणाला काहीतरी चांगलं करण्याचं इन्स्पिरेशन कसं मिळतं? नाही, खूप महत्त्वाचा भाग आहे की तुम्ही कुठल्या टीमबरोबर खेळता, तुम्ही कुठल्या प्लेयर्सबरोबर राहता. जसं श्याम वागळे बरोबर राहायला मिळालं, त्याच्याबरोबर लाईफमधलं जर्नी त्याच्या जवळनं बघितली, कशा तऱ्हेने तो लोकांशी वागायचा, असं बोलायचा. म्हणजे त्याच्याकडनं खूप काही शिकायला मिळालं. ही इज अ लाईफ गुरु म्हणणं असं म्हणायला हरकत नाही आहे. काही ॲडवाईस असेल तर त्याला विचारतो मी, अजूनही विचारतो त्याला. सो चांगला मित्र मिळणं खूप गरजेचं आहे. प्रवीणकडनं बऱ्याचशा गोष्टी शिकायला मिळाल्या. सो खूप महत्त्वाचं आहे की तुम्ही कुठल्या लोकांबरोबर राहता, तुम्ही कुठल्या लोकांच्या म्हणजे तुमचे टीममेट्स कसे आहेत. आता बरेचसे असे टीममेट्स होते जे चुकीच्या मार्गाला पण गेले.
सो आम्ही त्यांची उदाहरणं नाही घेतली, आम्ही चांगल्या लोकांची उदाहरणं घेतली, हो. त्यांच्याकडनं शिकायचा प्रयत्न केला. सो तुम्ही त्या समोरच्या तुमच्या आयुष्याच्या जर्नीमध्ये तुमच्याकडे बरेच लोक येतात, तुम्हाला कोणाकडनं काय घ्यायचं हे समजलं पाहिजे. सो समाव लकीली मी म्हणेन की मला नशिबाने खूप चांगली माणसं भेटली, त्यांच्याकडनं चांगल्या चांगल्या गोष्टी घेतल्या आणि जे काय आत्तापर्यंत आहे ते त्या गोष्टीमुळेच आहे. निश्चित सर, ज्या पद्धतीने तुम्ही उल्लेख केलात, आजच्या जनरेशनला क्रिकेट लेसन द्यायचं असेल तर अजय सर काय देतील? आत्ताच्या जनरेशनमध्ये क्रिकेट खूप फास्ट झालं आहे, क्रिकेटमध्ये खूप ग्लोरी आहे, खूप पैसा आला आहे. पण आम्ही सचिन तेंडुलकरनं शिकलो आहे की यश कसं टिकवायचं. म्हणजे त्यांनी जे बघितलं, त्यांनी ज्या तऱ्हेने आपली जर्नी हँडल केली की यश टिकवणं किती डिफिकल्ट असतं. ही इज अ बिगेस्ट एक्झाम्पल. राहुल द्रविडकडनं त्या गोष्टी शिकलो, धोनीकडनं ते शिकायला मिळालं की कशा तऱ्हेने त्यांनी ते फेम त्यांनी ते कसं स्वतःचं त्यांनी ते होती एबिलिटी त्याला कसं त्यांनी मोठं केलं. सो दीज आर रोल मॉडेल्स की ज्याच्याकडनं आम्ही शिकलो की तुम्हाला यश पचवता आलं पाहिजे, तुम्हाला यश मेंटेन करता आलं पाहिजे. तुम्ही कुठेही हवेत न जाता, तसं तर बरेचसे एक्झाम्पल्स आहेत, मी त्यांची नावं घेत नाही, देर आर सच अ ग्रेट क्रिकेटर्स, पण त्यांचं करिअर स्पॉईल झालं येस सर. बिकॉज ऑफ बॅड हॅबिट्स किंवा चुकीची संगतमुळे. सो तुम्हाला आजच्या घडीला पैसा खूप चांगला आहे तुमचं, पण तितकंच क्रिकेट खूप फास्ट झालं आहे. तर तुम्हाला ही स्पर्धात्मक क्रिकेट खेळायचं असेल तर तुम्हाला स्वतःला फिट राहायला पाहिजे. तुम्हाला चांगलं क्रिकेट खेळायचं असेल तर तुम्हाला तुमचा फिटनेस मेंटेन करायला पाहिजे. तुम्हाला तुमचे रुटीन्स, तुमचे हॅबिट्स चांगले ठेवायला पाहिजेत. आणि तुमचं करिअर जे आहे तुम्ही प्रोलॉंग करता, 10 वर्ष 15 वर्ष तुम्ही खेळलात, देन यू विल अचीव्ह. म्हणजे तुम्ही तुमचं करिअर सेट झालं असं म्हणायला हरकत नाही. हो सर. तुमच्या प्रवासात यश आलं, अपयश आलं, आनंद आले, विक्ट्रीज आल्या, परंतु आयुष्याच्या स्कोअरबोर्डवर अजय कदम सरांना स्वतःबद्दल जास्त अभिमान कशाचा आहे? आता या जर्नीमध्ये मी म्हणेन की बऱ्याच ठिकाणी मी ॲज अ लीडर म्हणून, ॲज अ कॅप्टन म्हणून मला काही लोक बघतात, किंवा ॲज अ क्रिकेटर म्हणून मला लोक बघतात. जेव्हा ह्या जर्नीमध्ये बऱ्याच लोकांबरोबर खेळलो, बऱ्याच लोकांच्या अगेन्स्ट खेळलो, पण जी मैत्री झाली आजही ती लोक जेव्हा भेटतात, ज्या आनंदाने एकमेकांना आम्ही विश करतो, एकमेकांच्या मिठी मारतो, त्याच्यापेक्षा आनंदाचा क्षण काही नसतो. ज्या तऱ्हेने लोक तुम्हाला ओळखतात, म्हणजे या जर्नीमध्ये तुम्हाला बरेचसे लोक ऑब्झर्व करत असतात. कदाचित त्या लोकांना तुम्ही ओळखत असा, पण ते समोरच्या समोर येतात, तुम्हाला हाक मारतात, तुम्हाला ॲज अ क्रिकेटर म्हणून ओळखतात. ते बोलतात तू मॅचलिस्टला खेळायचा, तू ओरिएंट शिपिंगमध्ये खेळायचा, किंवा आता नाव ॲज अ कोच म्हणून मला ओळखतात. तर तो जो आनंद असतो तो खूप वेगळा असतो. म्हणजे जेव्हा तुम्हाला कोणी रेकग्नाईज करतं, म्हणजे मुंबईमध्ये तुम्हाला 2 माणसं जरी ओळखतात ॲज अ क्रिकेटर म्हणून, तर ह्याच्यापेक्षा मोठी गोष्ट काही नाही. हो सर. आणि आता मी कोच पण आहे. समाव मी मुंबईला 5 वर्ष मी वुमन्सचा कोचिंग करतो आहे. तर मुंबईला ॲज अ क्रिकेटर म्हणून नाही खेळलो, पण ॲज अ कोच म्हणून मी मुंबईला रिप्रेझेंट केलं. ही माझ्यासाठी अतिशय अभिमानाची आणि खूप मोठी म्हणजे प्राईड गोष्ट आहे माझ्यासाठी. भले मी अंडर-19 मुलींचा 3 वर्ष मी कोचिंग केलं, 2 वर्ष मी अंडर-23चा वुमन्स कोच आहे. सो ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे आज जर माझे आईवडील असतील तर मला सांगता येईल असं अभिमानाने की बाबा मी मुंबईला नाही खेळलो ॲज अ क्रिकेटर म्हणून, पण ॲज अ कोच म्हणून मी मुंबईचा पार्ट आहे. सो ही एक बिगेस्ट अचिव्हमेंट आहे माझी, असं मी म्हणेन. मोस्ट सॅटिस्फाईंग गोष्ट आहे माझ्यासाठी. ॲज अ प्लेअर म्हणून जो मुंबई MCAचा टॅग तुम्हाला मिळाला नव्हता, ॲज अ कोच म्हणून मिळाला, आणि शेवटी क्रिकेटशी असलेलं क्रिकेटशी तुमचं जे प्रामाणिक मेहनत करण्याची इच्छा होती त्याच्यामुळे मिळालं. आणि प्रत्येक खेळाडूने क्रिकेटशी असंच प्रामाणिक राहायला पाहिजे. सर, शेवटचं फक्त एक विचारेन, कारण जर तुम्ही क्रिकेट प्रामाणिक खेळलात, क्रिकेट जर प्रामाणिकपणे जगलात, तर क्रिकेट तुम्हाला चांगलं रिटर्न्स देतं? भरपूर चांगले रिटर्न देतं. म्हणजे मी आता जे काय मी टेनिस बॉल खेळलो किंवा अंडरआर्म क्रिकेट खेळलो, तर प्रत्येक मॅच जिंकायसाठी खेळलो, अगदी हॉनेस्टली खेळलो. मला आठवत नाही की कुठलीही मॅचमध्ये कॉम्प्रो करणं किंवा हे करणं, हे डिसिजन मी कधी बघितलेच नाही. ती मॅच जी खेळतो फक्त जिंकायसाठी खेळतो आहे, कारण ती ट्रॉफी
जिंकणं किंवा त्या स्पॉन्सरला ती ट्रॉफी जिंकून देणं ही पहिली आमची हे होती, भावना होती. सो कधीच त्यातनं मला काय किती पैसे मिळतील किंवा काय मला फायदा होईल ह्याचा मी कधी विचार नाही केला. त्यामुळे त्याबद्दल स्वतःचा मी म्हणेन की मला एक स्वतःचं एक समाधान आहे की जे खेळलो त्या राईट स्पिरिटनी खेळलो, त्या नियमांना धरून खेळलो, नियमांच्या विरुद्ध कधी खेळलो नाही. त्यामुळे आज बऱ्याचदा काही अंपायर्स लोक भेटतात किंवा काही लोक भेटतात, ते म्हणतात अरे नाही, म्हणजे तू कधीच आमच्याशी आर्ग्युमेंट्स केल्या नाहीत किंवा तू आमचे प्रत्येक डिसिजन एक्सेप्ट केलेस. त्यावेळी एक खूप चांगली फिलिंग येतं ते की जेव्हा एखादा अंपायर बोलतो की मी तू नेहमीच त्या स्पिरिटनी मॅच खेळलास. सो ही एक खूप मोठी समाधानाची बाब आहे की जे खेळलो ते प्रामाणिकपणे खेळलो. सो प्रत्येक क्रिकेटरना मी म्हणेन की प्रत्येक स्पर्धेचे नियम असतात, अंपायर पण एक खेळाचा भाग आहे, तोही चुका करतो, तर एक्सेप्ट करा. जिंकणं हा खेळाचा भाग आहे. तुम्ही आयुष्यात प्रत्येक मॅच जिंकत नाही, तुम्ही खूप मॅच जिंकता, खूप मॅच हारता, हे चालू असणार आहे. पण तुम्ही ॲट द एंड तुम्ही तो गेम कसा खेळलात, तुम्हाला लोक कशा पद्धतीने ओळखतात, हो, हे खूप महत्त्वाचं आहे. सो समाधानाची बाब आहे की दोन-चार लोक जे आहेत ते चांगला क्रिकेटर म्हणून ओळखतात. हीच मोठी कमाई आहे मी तर म्हणेन. येस सरांनी ज्या पद्धतीने सांगितलं की तुम्हाला लोक का ओळखतात हे खूप महत्त्वाचं असतं. सरांचा प्रवास फक्त हा क्रिकेटची स्टोरी नाही मित्रांनो, संघर्ष करणाऱ्या प्रत्येक खेळाडूसाठी प्रेरणा देणारी ही एक कथा आहे. आज मुंबईमध्ये प्रत्येक खेळाडू एक स्वप्न घेऊन खेळत असतो आणि विशेष म्हणजे टॅलेंट तुम्हाला सुरुवात देतं, तुमचं कॅरेक्टर तुम्हाला एक वेगळी ओळख निर्माण करून देतं आणि त्याच प्रकारची ओळख आज आपण अजय कदम सरांची मुंबई क्रिकेटमध्ये पाहत असतो. मित्रांनो, लिजेंडच्या गोष्टी फक्त ऐकायच्या नसतात, शेअर करायच्या असतात. आणि जर सरांची स्टोरी तुम्हाला निश्चितपणे आवडली असेल तर आपल्या मित्रापर्यंत शेअर करा आणि कोणता भाग तुम्हाला आवडला कमेंट करून नक्की सांगा. आज अजय कदम सरांनी आपल्याला जो वेळ दिला त्याबद्दल सर आपल्या मनापासून धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू व्हेरी मच. मी सॉरी तुला मी खूप डिले झाला हा इंटरव्ह्यू होण्याकरता. तू बराच वेळा मला चेस केलंस पण मी नव्हतो, बिझी होतो. पण थँक्यू, जे काय तू माझ्याकडनं ऐकलंस किंवा मला जे काय प्रश्न विचारले, परत मी माझ्या त्या जर्नीमध्ये गेलो, माझं लहानपण सगळं आठवलं मला. सो थँक्यू फॉर दिस मुमेंट. थँक्यू व्हेरी मच. येस, सर्वांचं मनापासून धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू.